हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे निपस्टार एज्युकेशन सेंटरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आपण सर्वजण कोर्स करत आहात, तर त्या कोर्सचाच आज एक महत्त्वाचा हिस्सा आपण आज इथे शिकणार आहोत की जेव्हा आपण ट्रेडिंग करायला सुरुवात करणार आहोत तर ते ट्रेडिंग कसं करायचं आहे, जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन कोणतं यूज करायचं आहे, अशा सर्व काही प्रश्नांची उत्तर आपण आत्ताच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा सेशन संपूर्णपणे बघा। तुमचं जे काही मनामध्ये डाऊट्स असतील, टार्गेट कसं लावणं, स्टॉप लॉस कसं लावणं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आत्ताच्या ट्युटोरियलमध्ये बघायला मिळणार आहेत। सो सर्वांनी या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा की जेणेकरून आमच्यामार्फत येणारे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले जाऊ देत, की जेणेकरून तुम्ही आमच्याशी अपडेटेड राहात। सरांचे काही मार्गदर्शन सत्रातले जे व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। अशा सर्व काही गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून तुमचं सॅटिस्फॅक्शन इज द आमच्यासाठी महत्त्वाचं असेल। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हे चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा। मॅक्सिमम सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला अपडेट्स यायला सुरुवात होईल। आता तुम्ही सर्वजण कोर्स करत आहात। कोर्स करताना जसं तुम्ही शिकत आहात सरांकडून, काही स्ट्रॅटेजी असतील, काही कन्सेप्ट असतील, काही थेरॉटिकल कन्सेप्ट्स असतील, काही टेक्निकल कन्सेप्ट्स असतील, तर त्या जेव्हा तुम्ही शिकत असतात तर त्यावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सरांकडून समजून गेल्या असतील की कोणतं ॲप्लिकेशन कसं यूज करायचं। मार्केट प्लेसचं ॲप्लिकेशन असू दे किंवा तुम्ही जर आपलं ट्रेडिंगचं अकाउंटचं ॲप्लिकेशन असू दे, तर हे तुम्ही कुठे ना कुठेतरी दररोज बघत असाल, किंवा काही लोकांनी जर हे बघितलं नसेल तरीही काही हरकत नाही आहे। तुम्ही आत्ताच्या या सेशनमध्ये सर्व काही शिकणार आहात, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे बघा, मॅक्सिमम बघा। जर तुमच्या मनामध्ये काही शंका आल्या तर डेफिनेटली तुम्ही आमच्या ऑफिसच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा हा सेशन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता। आमच्या टीममार्फत तुम्हाला सहायता ही केली जाईल। आता आपण जेव्हा ट्रेडिंग करत असतो तर तेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो जमाना आत्ताचा आहे तो डिजिटल जमाना आहे। तुम्हाला ट्रेडिंग करताना जो काही इंट्राडे व्यवहार करायचा आहे तर तो पूर्णपणे तुम्हाला ॲप्लिकेशनमधून करायचा आहे, किंवा तुमचं मोबाईल, तुम्ही जर लॅपटॉपवरून करत असाल तर सॉफ्टवेअरवरून करायचं आहे किंवा वेब बेस्ड पोर्टलवरून करायचं आहे। अशी सर्व काही टूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर ती टूल्स कशी वापरायची, त्या टूल्सची खासियत काय आहे, हे सर्व आपण आता बघणार आहोत। त्याच्यामुळे मी पहिल्यांदा सर्वांना सांगू इच्छितो की हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती याच्यामधून मिळून जाईल। सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर एक सिंपल प्रोसेस आहे की जी प्रोसेस फॉलो करून तुम्ही काम करणार आहात। जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर तुम्हाला दोन टूल्स आहेत की जे टूल्स वापरून तुम्ही ट्रेडिंग करण्याचा आनंद घेऊ शकता। पहिलं टूल आहे तर त्याला आपण म्हणतो वेब बेस्ड ट्रेडिंग टर्मिनल, की ज्याला कुठल्याही सॉफ्टवेअरची गरज लागत नाही। दुसरं आपण बघतो तर ते आहे तुमचं सॉफ्टवेअर। आता सर्वांना एक विनंती आहे की तुमचे जर झेबूमध्ये अकाउंट तयार असतील तर तुम्हाला वेल अँड गुड, तुम्ही हे ट्युटोरियल बघितल्या तुम्ही त्याचे टेस्टिंग करू शकाल। जर कुणाचे अकाउंट्स अद्यापही ओपन नसतील किंवा दुसरीकडे कुठल्या ब्रोकरकडे अकाउंट असतील तर मी सर्वांना एक सांगू इच्छितो की सर्वांनी अकाउंट हे झेबू ई ट्रेड ह्या प्लॅटफॉर्ममध्ये ओपन करण्यासाठी आमच्याकडे डॉक्युमेंट सबमिट करा। आम्ही लवकरात लवकर तुमचं अकाउंट ओपन करून तुम्हाला पुढची सहायता आमच्यामार्फतही करण्यात येईल। आता जर तुमचं झेबूचं अकाउंट ओपन असेल तर तुम्हाला काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत बघा मित्रांनो, आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी आज शिकणार आहोत। जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर तुम्हाला एक वेबसाईट ओपन करायची आहे। ती वेबसाईट बघा, मी आता इथे तुमच्या इथे लिहित आहे बघा। सिम्पली आपल्याला सर्च बारमध्ये येऊन तुम्हाला वेबसाईट लिहायची आहे www.zebul.in। ही एक वेबसाईट आहे की ज्याच्यावर तुम्ही तुमचं लॉग इन हे ऑटोमॅटिकली विदाऊट एनी सॉफ्टवेअर किंवा विदाऊट एनी ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता। आता हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि ह्या एक ॲप्लिकेशन पोर्टलला तुम्ही जाल। बघा मित्रांनो, मी करत आहे। आता मला एक लॉग इनचं पेज ओपन होईल, समजून घ्या सर्वजण। इथे आता लॉग इनचं एक पेज आलेलं आहे। आता आपण पहिली स्टेप अशी फॉलो करणार आहोत की ट्रेडिंग अकाउंट तुमचं आहे तर त्याचा आयडी आणि पासवर्ड तुम्हाला जो काही तुमच्या ईमेलवर मिळालेला असतो तर तो आयडी आणि पासवर्ड तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे लिहायचा आहे आणि तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स बरोबर असल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन हे करून घ्यायचं आहे। बघा मित्रांनो, मी क्रेडेन्शियल्स टाकलेले आहेत। तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल मार्फत मिळालेला असेल किंवा काही लोकांना जर मिळाला नसेल तर त्यांनी ॲप्लिकेशन रिसेट करा की जेणेकरून तुम्हाला तो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे तुम्हाला लगेच वापरायला मिळून जाईल।
आता याच्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. जेव्हा सबमिट बटनवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर विचारतात. मी सर्वांना एक मार्गदर्शन करू इच्छितो की जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फर्स्ट टाईम इन्स्टॉल करता, फर्स्ट टाईम त्याचं कन्फिगरेशन करायला सुरुवात करता, तर काही गोष्टी लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये पासवर्ड्स किंवा जे काही सिक्युरिटी क्वेश्चन्स आहेत तर त्याची आन्सर सिम्पल असू देत. म्हणजे तुम्ही जेव्हा लॉग इन करायचा प्रयत्न करता तर त्या लॉग इन करताना तुमच्या प्रत्येक गोष्ट लगेच फास्ट होईल आणि मार्केटची पोझिशन तुम्हाला कॅप्चर होण्यासाठी मदत होईल. आता मी इथे माझे सिक्युरिटी क्वेश्चन्स टाकतोय, तुम्ही बघून घ्या. सिक्युरिटी क्वेश्चन्स जेव्हा टाकले जातील तर तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमचं ॲप्लिकेशन हे लॉग इन होऊन जाईल की ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पूर्णपणे बघू शकता की स्क्रिप्ट ॲड झालेले आहेत, काही आता सध्याच्या पोझिशन्स आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल मिळणार आहेत. तर पहिली स्टेप मित्रांनो समजून घ्या की जेव्हा आपण आता तुम्ही सर्वजण क्लास करत आहात, बऱ्याच गोष्टी तुम्ही समजून घेत आहात, तर त्याच्यामध्ये सर्वांना माहिती असेल की आपल्याकडे सेगमेंट्स एकूण 3 असतात. पहिलं सेगमेंट्स आपण जर बघायला गेलं तर इक्विटी सेगमेंट असतं, त्याला NSE आपण असं सुद्धा म्हणू शकतो. कुठल्याही स्टॉकच्या पुढे जर नाव असेल तर त्याला NSE पण नाव असू शकतं किंवा इक्विटी कॅश म्हणून सुद्धा नाव असू शकतं. दुसरं आहे फ्युचर अँड ऑप्शन. जसं सरांनी तुम्हाला सर्वांना सांगितलं असेल की होलसेल मार्केट आणि रिटेल मार्केट. आता होलसेल मार्केट तुमचं समजून, रिटेल मार्केट जेव्हा तुम्ही समजून घेतलेलं आहात, तर होलसेल मार्केटमध्ये जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर तो कसा करायचा, म्हणजे तो आहे फ्युचर अँड ऑप्शन मार्फत. दुसरा आहे कमोडिटी मार्केट की जे चालतं MCX च्या अंडर. आता हे संपूर्णपणे 3 सेगमेंट्स आहेत, 3 वेगवेगळे डिफरंट स्क्रिप्टनी बनलेले 3 मॉड्यूल्स आहेत की जे मॉड्यूल्समध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. आता आपण आपल्या कोर्समध्ये जेव्हा आपण कोर्स करत असतो तर तेव्हा ॲप्लिकेशन एक असतं. आता काही लोकांना वाटेल की सर तुम्ही कम्प्युटरवर दाखवत आहात, आमच्याकडे जर मोबाईल आहे तर ते कसं करणार. डोंट वरी मित्रांनो, आपण याच्यानंतर मोबाईलवरचा आपण व्ह्यू बघणार आहोत. त्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये साम्यता पूर्णपणे आहे. तुम्ही जर ह्याची सिस्टीम समजून घेतला तर पुढचंही तुम्हाला समजण्यामध्ये काहीही अडचण येणार नाही आहे. त्याच्यामुळे सिम्पल स्टेप्स आहेत. आता पहिली स्टेप्स आपण समजून घेऊ की स्क्रिप्ट ॲड कशी करायची. बघा, मी पहिली गोष्ट आपण आता समजून घेणार आहोत की स्क्रिप्ट ॲड कशी करायची. आता तुम्ही जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या ऑप्शनमध्ये किंवा एखाद्या फ्युचरच्या स्टॉकमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करत असता तर तेव्हा ती स्क्रिप्ट पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या होमपेजवर ॲड करून घ्यायला हवी. तर ती स्क्रिप्ट म्हणजे पर्टिक्युलर एका स्टॉकचं नाव असतं की जे नाव तुम्ही तिथे स्क्रिप्टमध्ये ॲड करून घेणार आहात. आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक इक्विटीचं उदाहरण दाखवेल. इक्विटी कॅश तुमच्या आता स्ट्रॅटेजी झाली असेल किंवा जरी झालेली नसेल तेव्हा तुम्हाला सर ह्याच्यानंतर सुद्धा या गोष्टी सांगणार आहेत. पण आपण आता पहिल्यांदा बघून घेऊया की इक्विटी कॅशची स्क्रिप्ट कशी ॲड करायची. बघा मित्रांनो, आपण आता कुठली बघणार आहे की इक्विटी कॅशची स्क्रिप्ट कशी ॲड करायची. तुम्हाला सर्वांना माहिती आहे इक्विटी कॅश म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याच्या अंडरमधल्या ज्या काही स्क्रिप्ट्स आहेत तर त्याच्या अंडरमध्ये येतील, बरोबर. तर आता सपोज जर मला एक NSEची स्क्रिप्ट ॲड करायची आहे आणि मी एखादा स्टॉक निवडतोय. सपोज मी ॲक्सिस बँक हा स्टॉक निवडतोय. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की फायनान्शियल सेक्टरमध्ये ॲक्सिस बँक एक आहे की ज्याच्यामध्ये हे पण स्टॉक NSEवर लिस्टेड आहेत. तर त्याचा आपण आता पहिल्यांदा एक अनुभव घेऊया की ती स्क्रिप्ट ॲड कशी करायची. त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथे सर्च बार दिसत आहे बघा. मी पहिल्यांदा या स्क्रिप्ट डिलीट मारतो. आय थिंक डिलीट मारल्यानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी समजतील. बघा, जेव्हा तुम्हाला इथे सर्च बारमध्ये ॲक्सिस बँक जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर सिम्पल इथे लिहायचं आहे ॲक्सिस बँक. बघा मित्रांनो, विदाऊट एनी स्पेस तुम्ही ॲक्सिस बँक लिहिला तर ॲक्सिस बँकेचे जे काही स्टॉक आहेत, इक्विटीमध्ये आहेत, फ्युचरमध्ये आहेत, ऑप्शनमध्ये आहेत, असे सर्व स्क्रिप्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. आता जसं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे की इक्विटी कॅशला आपण NSE सुद्धा म्हणतो की ज्याच्यामार्फत तुमचं ट्रेडिंग होणार आहे. तर जर सपोज कुठलीही स्क्रिप्ट जर तुम्हाला ॲड करायची असेल तर सिम्पल प्रोसेस फॉलो करायची आहे की जस्ट ॲड बटनवर क्लिक करायचं आहे. बघा, जेव्हा मी स्क्रिप्ट बारमध्ये ॲड करतो तर तेव्हा ती स्क्रिप्ट ऑटोमॅटिकली ॲड होते डेस्कटॉपवर, तुम्ही बघू शकता. बघा, ही स्क्रिप्ट ॲड झालेली आहे. सध्या त्याचा रेट जो काही चालू आहे तो 736.20च्या आसपास रेट चालू आहे. सध्या लाईव्ह पोझिशन आहे, लाईव्ह मार्केट आता सध्या चालू आहे.
तर त्याच्यामध्ये आपण आता पहिली स्क्रिप्ट बघितली की एखादी इक्विटी कॅशमध्ये जर आपण ट्रेडिंग करणार असेल तर आपण स्क्रिप्ट कशी ॲड करणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना आशा आहे की मला ही पहिली स्टेप आहे, तर ती पहिली स्टेप तुम्हाला सर्वांना कळाली असेल की इक्विटी कॅशची स्क्रिप्ट कशी ॲड करायची. आता आपण बघूया की जर इंडेक्स ऑप्शनची स्क्रिप्ट जर तुम्हाला ॲड करायची असेल, समजून घ्या मित्रांनो, इंडेक्स ऑप्शनची जी काही आपली स्ट्रॅटेजी आहे, संवादाची स्ट्रॅटेजी, किंवा आता तुम्ही सर्वजण शिकत आहात स्ट्रॅटेजीज, तर त्याच्यामधले एक इंडेक्स ऑप्शनची स्ट्रॅटेजी पण आहे की ज्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणात प्रॉफिट मिळवू शकता आणि एक चांगल्या प्रकारचा सेगमेंट आहे की ज्या सेगमेंटमध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणे अर्निंग करू शकता. आता जेव्हा तुम्ही इंडेक्स ऑप्शनची स्क्रिप्ट ॲड करता तर तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा त्या स्टॉक्स इंडेक्स कुठला आहे हे माहिती असायला पाहिजे. आता इंडेक्स कोणकोणते आहेत बघा मित्रांनो, पहिला इंडेक्स आहे निफ्टी 50, दुसरा इंडेक्स आहे बँक निफ्टी आणि तिसरा इंडेक्स आहे फिन निफ्टी. आता फिन निफ्टी तुम्हाला सर्वांना नवीन असेल कदाचित, कारण की फिन निफ्टी हा जस्टच लॉन्च झालेला आहे काही महिन्यांपूर्वी. त्याच्यामध्ये सहसा ट्रेडिंग मॅक्सिमम होत नाही आहे सध्या, व्हॉल्यूम फार कमी असतो, पण तुमच्या नजरेमध्ये तो स्टॉक एक तुम्हाला इंडेक्स हा तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आता जर मला सपोज निफ्टी 50 ॲड करायची आहे किंवा मला निफ्टी 50चा एखादा इंडेक्स मला हा इंडेक्स माहिती आहे आणि मला त्याच्यावरून प्रीमियम कॅल्क्युलेट करून मला त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राईस डिफाईन करायची आहे. हे जर सिम्पल तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात बघून घ्या. त्याला पण आपण काय म्हणणार आहोत की स्क्रिप्ट ॲडिशन म्हणणार आहोत. तर सपोज आता मला 15,400ची स्क्रिप्ट ॲड करायची आहे. समजून घ्या, 15,400ची तुम्हाला इंडेक्स सर्व काही माहिती आहे, सर्व तुम्हाला सरांनी शिकवलेलं आहे. जर तुम्हाला इंडेक्स ऑप्शनची स्क्रिप्ट ॲड करायची असेल तर तुम्हाला सिम्पली इथे परत यायचं आहे सर्च बारमध्ये आणि निफ्टी म्हणून लिहायचं आहे. जस्ट बघा तुम्ही मित्रांनो, मी लिहित आहे निफ्टी आणि जी काही त्याची स्ट्राईक असेल, त्याची जी काही प्रीमियम किंवा त्याचा स्ट्राईक प्राईस असेल तर तो तुम्हाला इथे लिहायला लागेल. तर जस्ट तुम्ही ती व्हॅल्यू इथे लिहा. मी आता इथे लिहितोय 15,400. ओके, जेव्हा तुम्ही हे लिहिता त्याच्यानंतर तुम्हाला जस्ट 1 मिनिट, बघा मित्रांनो काय करायचं आहे, निफ्टी जस्ट लिहायचं आहे, त्याच्यानंतर एक स्पेस द्यायचा आहे आणि जी तुम्हाला स्ट्राईक त्याचे जो काय प्राईस कुठली पाहिजे असेल तर ती प्राईस तुम्हाला निवडायची आहे. आता मी जसं तुम्हाला सर्वांना म्हणलं की मला सीई आणि पीई, तुम्हाला सर्वांना नॉलेज असेल सीई म्हणजे काय असतं, पीई म्हणजे काय असतं. मी परत तुम्हाला एक थोडंसं 2 मिनिटांमध्ये याचं इंट्रोडक्शन देतो. सीई म्हणजे सीईला आपण फुल फॉर्ममध्ये म्हटलं जातं कॉल आणि पीईला म्हटलं जातं पुट. म्हणजे जेव्हा मार्केट वरती चढणार असेल, मार्केट वरती चांगल्या ग्रोथनं जाणार असेल तर आपण तेव्हा सीई बाय करतो. आणि जर सपोज आपल्या ॲनालिसिसनुसार जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट आता पडणार आहे, म्हणजे एखाद्या लेवलवरून मार्केटचा रेट हा डाऊनफॉल व्हायला सुरुवात करणार आहे, तर त्यावेळी आपण पीई हा घेतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त बाईंग करतो, आपण सेलिंग करत नाही. सेलिंगला मार्जिन जास्त लागतं तर त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये सेलिंग करत नाही. आता मी दोन्ही स्क्रिप्ट ॲड करतोय. बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल आता काय करायचं आहे, मला जस्ट ॲड बटनवर क्लिक करायचं आहे. बघा मी ॲड बटनवर क्लिक केलेलं आहे. आता मला पीईची सुद्धा जर स्क्रिप्ट ॲड करायची असेल तर मी सिम्पली लिहिणार निफ्टी 15,400 स्पेस पीई. बघा मित्रांनो इथे आलेलं आहे आणि ही तुम्ही थोडंसं एक लक्षात ठेवा की सर्च कसं करायचं, तर ते ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही आता वाटेल तर फोनवर काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला काही डिफिकल्टीज येणार नाहीत. आणि जसं की बघितलं आपण स्क्रिप्ट ॲड करायची असेल तर फक्त आपण ॲड बटनवर क्लिक करणार आहोत. बघा मित्रांनो आपण आता स्क्रिप्ट ॲड केलेले आहे, स्क्रिप्ट ॲड करून झालेले आहे, त्याचे रेट्स तुम्हाला आता याच्यामध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. ओके, 15,500ची स्क्रिप्ट आपण परत ॲड करूया. बघा मी निफ्टी 15,500ची स्क्रिप्ट ॲड केलेली आहे. आता सर्वांना एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जेव्हा तुम्ही इंडेक्स ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता तर तेव्हा सर्वांनी एक लक्षात ठेवायची आहे सिस्टीम की तुम्हाला कायमपणे लेटेस्ट कॉन्ट्रॅक्टमध्येच काम करायचं आहे. लेटेस्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कसं असतं तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जर आपला एक आठवडा असेल, सोमवारपासून सुरुवात होत असेल तर त्याच्या प्रत्येक गुरुवारी हे एक एक्सपायरी असते. म्हणजे कुठलंही जे कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याचा जो काही शेवटचा दिवस असतो तर तो गुरुवारी असतो. म्हणजे त्या दिवशी तुमचं कॉन्ट्रॅक्ट हे संपतं आणि नेक्स्ट डेला तुम्हाला तुमच्याकडे दुसरं कॉन्ट्रॅक्ट हे अवेलेबल असतं. आता तुम्ही बघत आहात की आत्ता सध्याच्या घडीला 17 जूनचं कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे.
आज तारीख आहे 14 तारीख, आज सोमवार आहे. जसं मी तुम्हाला म्हणलो की गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी एक एक्सपायरी असते, तर ती एक्सपायरी 17 तारखेला आहे. तर ती 17 तारखेची स्क्रिप्टमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी काम करायचं आहे. हे फार बारकाईनं लक्ष देऊन ऐका मित्रांनो, कारण की तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो आणि येणार आहे. तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही मला सिम्पली म्हणाल की सर स्क्रिप्ट कोणती चूज करायची. त्याच्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या की कायमपणे स्क्रिप्ट ही लेटेस्ट कॉन्ट्रॅक्टचीच निवडायची आहे. ओके, ज्या दिवशी एक्सपायरी असेल, सपोज आज तारीख असेल 17 जून, तरीसुद्धा तुम्हाला त्या दिवशीसुद्धा 17 जूनचीच एक्सपायरी निवडायची आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल तुम्हाला दिसणार नाहीत. ही एक डोक्यामध्ये कन्सेप्ट फिट करून घ्या, कारण की तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल ट्रेडिंग करायला लागाल तर तेव्हा तुम्हाला हे डिफिकल्टी येऊ शकतात. मित्रांनो, मी हे फार जणांकडून एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हे नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतोय ते की जर निफ्टी इंडेक्स ऑप्शनची किंवा बँक निफ्टी इंडेक्स ऑप्शनची स्क्रिप्ट सिलेक्ट करताना कायमस्वरूपी लेटेस्ट कॉन्ट्रॅक्टचीच स्क्रिप्ट चूज करावी व त्याच्यामध्ये काम करावं. हे तुम्ही लिहून घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण मित्रांनो बघूया, हे 2 स्क्रिप्ट तरी आपण ॲड केल्या. आता आपण महत्त्वाचा एक पॉईंट बघणार आहे की आता ॲक्च्युअलपणे तुम्हाला सर्व गोष्टी कळाल्या की स्क्रिप्ट कशी ॲड करायची, काय करायची. आता तुम्हाला काम करायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये सर मला बाय कसं करायचं आणि सेल कसं करायचं हे मला थोडंसं सांगा. आता जेव्हा तुम्ही बाय करता, याचा अर्थ तुम्हाला बाय करताना एखाद्या पर्टिक्युलर जी काही स्क्रिप्ट आहे तर त्याला तुम्हाला पहिल्यांदा निवडावं लागेल. आता जसं आपण इथं ॲक्सिस बँक, निफ्टी 15400 CE आणि PE आपण इथे आता सध्या आपण ॲड करून ठेवलेलं आहेत. आता आपण बघूया की एखादी इक्विटीची स्क्रिप्ट असेल तर त्याला कशा प्रकारे ॲड करायचं आहे, त्याच्यामध्ये ट्रेडिंग हे कशा प्रकारे करायचं आहे. बघा मित्रांनो, आता मी काय करणार, सिम्पली ह्या स्क्रिप्टवर जाणार. तुम्ही जेव्हा या स्क्रिप्टवर क्लिक कराल तर तेव्हा तुम्हाला हे अशा प्रकारचे आयकॉन्स दिसायला सुरुवात करतील. बाय, एक सेलचा आयकॉन दिसायला सुरुवात करेल. म्हणजे जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही बाय करू शकता, सेल करायचं असेल तर तुम्ही सेल करू शकता. सिम्पल आहे. बाय म्हणजे विकत घेणे, सेल म्हणजे विकून टाकणे. जसं सरांनी तुम्हाला सर्वांना सांगितलं आहे की स्टॉक मार्केट एक असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अगोदर विकू शकता, नंतर बाय करू शकता. तर त्याला काय म्हणतात आपण, सेल, शॉर्ट सेल म्हणतो त्याला आपण. तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये सिंपल करू शकता की जेणेकरून तुम्हाला जर वाटत असेल की मार्केट पडणार आहे तर आपण आत्ताच हा विकत घेऊया, म्हणजे विकून टाकूया आणि देन थोडासा कालावधीनंतर आपण हा विकत घेऊया. जो काही डिफरन्स असेल तो माझं प्रॉफिट असेल. जेव्हा हे तुम्ही करायला शिकता तर तेव्हा तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट्स अजूनसुद्धा समजायला लागतील. तर त्या कन्सेप्ट्स काय आहेत मी आता तुम्हाला 1 बाय 1 सांगतोय. सपोज ही ॲक्सिस बँकेची स्क्रिप्ट मी निवडलेली आहे आणि मला माझ्यामध्ये याला मी माझा डिसिजन निवडलेला आहे की हे मी बाय करणार आहे. आता डिसिजन म्हणजे तुम्ही कुठून करणार आहात, जो काय आपला तुम्ही क्लास केलेला आहात, सरांनी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, सरांनी लेवल्स कशा काढायच्या ह्या सांगितलेल्या आहेत. हे सर्व झाल्यानंतरची स्टेप्स आपण ह्या आज बघत आहोत की लाईव्ह ट्रेडिंग कशा प्रकारे करायचं आहे. सपोज माझं एक ॲक्सिस बँक आहे आणि माझं ॲनालिसिस मी अज्युम करतोय की मला आता ॲक्सिस बँकेमध्ये बायची एंट्री घ्यायची आहे. बघा, जर बायची एंट्री घ्यायची असेल तर मी काय करेल, जस्ट त्या स्क्रिप्टवर जाईल. स्क्रिप्टवर गेल्यानंतर बाय बटनवर क्लिक करेल. आता जेव्हा तुम्ही बाय बटनवर क्लिक करता तर तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा एक पॉपअप बॉक्स किंवा नोटिफिकेशन बॉक्स एक ओपन होतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमांड्स द्यायचे आहेत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मोबाईलवर सुद्धा करायला लागाल तर तेव्हा मोबाईलवर सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचाच बॉक्स तुम्हाला हा दिसून जाईल की ज्याच्यामार्फत तुम्ही काम करणार आहात. आता जर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जर इंट्राडे तुम्ही जर करणार असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी इथे बघा तुम्ही MIS मध्येच ठेवायचं आहे. MISचा अर्थ काय आहे, मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. तुम्हाला कायमस्वरूपी तुमचं इंट्राडेचं काम करायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त MIS मध्येच काम करणार आहात. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की आम्ही तुम्हाला रिकमेंडेड करतो किंवा तुम्ही जर चांगल्या प्रकारे तुम्हाला नॉलेज असेल तर कायमस्वरूपी काम हे SL मध्ये करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्टॉप लॉसमध्ये. सपोज एखादी प्राईज असेल तुम्हाला, आता सपोज मी याच्यामध्ये बघतोय की 736 रुपये आता सध्या याचा रेट चालू आहे आणि मला हा बाय करायचा आहे आफ्टर सर्टन टाईम, म्हणजे 738ला मला बाय करायचा आहे. जर अशा वेळी तुम्ही एखादी प्राईज तुमच्याकडे नसेल अवेलेबल स्टॉक मार्केटमध्ये, तुम्हाला ती प्राईज अवेलेबल नसेल पण तुम्हाला त्या प्राईजमध्येच तो स्टॉक बाय करायचा आहे, तर हे तुम्ही मूळपणे SL मध्ये काम करून करू शकता.
जसं एस एलमध्ये मी तुम्हाला सांगतो की जर सपोज मला 738ला बाय करायचं आहे तर मी काय करेल, मी चूज करेल एस एलला, स्टॉप लॉसला, आणि इथे प्राईज आहे, इथे क्वांटिटीज आहेत. आता क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन काय आहे हे सरांनी तुम्हाला सर्व काही अगोदरच सांगितलेलं आहे. क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन जे काय आहे तर ते सरांनी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, कशा प्रकारे क्वांटिटी डिफाईन करायचे आहेत. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला परत सांगतो. जे काही तुमचं मार्जिन लागतं इंट्राडेला, सपोज मॅक्सिमम आत्ता सध्या गव्हर्नमेंट रूल्सनुसार जे मार्जिन अवेलेबल आहे ते मार्जिन तुम्ही पहिल्यांदा चेक करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमची क्वांटिटी डिफाईन करा आणि देन त्याच्यानुसार तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा. सपोज मी इथं आता एकच क्वांटिटी घेतोय, तुम्हाला सर्वांना फक्त डेमो दाखवण्यासाठी मी हे काम करत आहे. मी एकच क्वांटिटी घेतोय आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की मला बाय करायचं आहे 738 रुपयाला, तर मी सिंपल इथे लिहिणार 738. परत बघा मी इथे लिहिणार 738. बघा मित्रांनो मी लिहिलेलं आहे सिंपलपणे 738. इतकीच बेसिक सेटिंग तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आता मी एस एल चूज का केलं, तुम्हाला प्रत्येकाच्या मनामध्ये एक क्वेश्चन पडला असेल की सर तुम्ही एस एल चूज का केलं. आता एस एल चूज करण्यापाठीमागचं एकच कारण आहे की ज्याला एस एलला आपण म्हणतो स्टॉप लॉस. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला आल्यानंतर मला कुठलाही स्टॉक बाय करायचा आहे किंवा कुठलाही स्टॉक जर सेल करायचा असेल तर तुम्हाला कायमपणे ऑर्डर ह्या एस एलमधून टाकावे लागतील. आता मी जर बघतोय की 738 रुपयाला मला हा बाय करायचा आहे. आता 738 रुपयाला बाय करताना मी जस्ट सगळ्या प्रोसेस फॉलो केलेल्या आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या की जेणेकरून तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन येणार नाही. आणि तुम्ही जर मोबाईलवरून सुद्धा हा सेशन करत असाल तर तुम्हाला असंच इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. कन्सेप्ट काहीही चेंज होणार नाही आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. इंटरफेस कुठलाही असू दे, जेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल देन तुम्ही चांगल्याप्रमाणे काम करायला सुरुवात करू शकाल. आता बघा मी मित्रांनो सांगितलेलं आहे की मला आता इथे बाय करायचं आहे, तर मी काय करेल, जस्ट तुम्हाला सर्वांना दिसतंय मी बाय बटनवर क्लिक करेल. बघा मी बाय बटनवर क्लिक करतोय. तुम्ही इथे आता बघू शकता की ॲक्सिस बँकेची जी काही ऑर्डर आहे तर ती मला ऑर्डर लागलेली असणार आहे. बघा मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये ऑर्डर ही लागलेली आहे. आता ती ऑर्डर बघायची कुठे, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की सर मी ऑर्डर तर लावल्या पण ती ऑर्डर नक्की गेली आहे कुठे. मित्रांनो समजून घ्या, जे तुम्हाला हे वरती बॉक्सेस दिसत आहेत, होम, पोझिशन, होल्डिंग्स, ऑर्डर्स, फंड्स, हे बॉक्सेस ॲज इट इज तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा दिसणार आहेत खाली बॉटम साईडला. त्याच्यामुळे काहीही कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाही आहे. हा ऑर्डरचा बुकचा स्टेटस आहे तर तो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा दिसणार आहे. काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला अवघड नाही आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर करा, जे काय आहे तर ते शिकून घेण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंग चांगल्याप्रमाणे करता येईल. आता मी जसं म्हणलं की 738 रुपयाला मी ऑर्डर लावलेले आहे. ऑर्डर लावल्यानंतर मी तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही ऑर्डर लागलेली आहे. ॲक्सिस बँक कशामधून लावलेला आहे, MIS आणि SL मधून ही ऑर्डर लावलेली आहे. तुम्हाला असं सिंपलपणे इथे दिसत आहे. आता जर सपोज तुम्ही म्हणला की सर मला आता ही ऑर्डर लावलेली आहे तर ती मला ऑर्डर कॅन्सल करायची आहे, तर मी ती ऑर्डर कॅन्सल कशी करू. बघा जर तुम्हाला ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर बघा तुम्ही सिम्पली ऑर्डर्समध्ये इथे 4 नंबरचा टॅब आहे तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पेंडिंग ह्या ऑर्डरवर क्लिक करा. असा सेम टू सेम इंटरफेस तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका. आता जर सपोज ही ऑर्डर मला कॅन्सल करायची असेल तर बघा मी ते याच्यावर जर जेव्हा स्क्रिप्टवर क्लिक करतो तर तेव्हा स्क्रिप्टवर तुम्हाला कॅन्सल नावाचा बटन दिसतो. बघा कॅन्सल्ड ऑर्डर्स, तुम्हाला ही खरोखर कॅन्सल करायची आहे का त्याचं एकदा कन्फर्मेशन विचारलं जातं आणि त्याच्यानंतर ऑर्डर कन्फर्म करून आपण कॅन्सल करू शकतो. बघा तुम्ही ऑर्डर कॅन्सल्ड सक्सेसफुली असा रिमार्क आलेला आहे. जर मी माझ्या होमपेजवर जरी गेलो तर तुम्ही बघा ॲक्सिस बँकेची ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. इतकी सिंपल प्रोसेस आहे, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन तयार असेल किंवा तुमचं ॲप्लिकेशन आत्तासुद्धा तयार असेल तर काही डेमो ऑर्डर्स टाकून बघा, पण जास्तीत जास्त क्वांटिटीवर काम करू नका. तुम्ही नवीन असाल तर सिंपल एक क्वांटिटी काम करून ऑर्डर कशी लावायची, ऑर्डर कशी कॅन्सल करायची हे करण्याचं काम करा. आता आपण सपोज बघूया की जर सपोज हा रेट माझा जर 738ला जर हा माझा बाय झाला, आता मी सध्या MKT म्हणजे मार्केटमध्ये ऑर्डर चूज करून मी काम करणार आहोत. जर सपोज मी या बायवर क्लिक केलं तर बघा माझी ऑर्डर डायरेक्टली कंप्लीट होईल आणि ती ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या पोझिशनच्या टॅबमध्ये तुम्हाला त्याचं एक संपूर्णपणे तुम्हाला ती माहिती तुम्हाला मिळायला सुरुवात होईल.
आता जी काही ती टॅब असणार आहे तर त्या टॅबमध्ये तुम्ही बघू शकता की त्याची ॲक्च्युअल पोझिशन जी काय असणार आहे तर ती पोझिशन तुम्हाला इथे दिसायला सुरुवात होणार आहे. आता बघून घ्या इथे मी तुम्हाला जसं मी ॲक्सिस बँकेची मार्केटला ऑर्डर प्लेस केलेली आहे, म्हणजे मी बाय केलेलं आहे 736.30 रुपयाला. ओके, म्हणजे 736.30 या प्राईजला मी बाय केलेलं आहे आणि आत्ता सध्या रेट चालू आहे 736. ओके, याचा अर्थ आपला जो काही रेट चालू आहे तर तो निगेटिव्हमध्ये रेट चालू आहे, तर तो निगेटिव्हमध्ये रेट चालू आहे, याचा अर्थ माझा लॉस आहे. आता तुम्हाला लॉस आणि प्रॉफिट कसं समजायचं, जेव्हा तुम्हाला ही फिगर रेडमध्ये दिसेल याचा अर्थ तुमचा लॉस चालू आहे. ही फिगर ज्यावेळी तुम्हाला ग्रीनमध्ये दिसेल तर त्यावेळी तुम्हाला तुमचा प्रॉफिट चालू आहे असं संपूर्णपणे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. किंवा जर तुम्हाला इथून जर आता हा इंटरफेस तुम्हाला नको असेल तर तुम्ही ऑर्डर्समध्ये जाऊन बघू शकता, किंवा पोझिशन्स म्हणजे काय की जी लाईव्ह पोझिशन तुमची कुठली आहे, किंवा जर तुम्ही कुठली पोझिशन कट केली असेल तर ती सगळी पोझिशन तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आता जेव्हा मी पोझिशनला कट करतो तर तेव्हा बघा ॲक्सिस बँकेची पोझिशन चालू आहे, मी घेतलेली आहे ती 736.30ला आणि सध्या रेट चालू आहे 736.20, म्हणजे साधारणतः नियरली इक्वल टू तो मायनसमध्ये आहे. आता हा बघा तुम्ही मायनसमधून, आता हा मायनसमध्ये आहे म्हणजे रेड आहे, आता परत तो प्लसमध्ये आलेला आहे. याचा अर्थ काय की सपोज कुठलाही स्टॉकची जी काही प्राईज असते तर त्या प्राईजवर त्याचा व्हॅल्युएशन हे डिपेंड असतं. जसं आपण मार्केटमध्ये गेलो आणि एक 10 रुपयाचा पेन घेतला आणि त्याला जर त्या विक्रेत्यानं जर तो 10 रुपयाचा पेन तुम्हाला 12 रुपयाला विकला तर त्याचं 2 रुपये हे त्याचं प्रॉफिट असणार आहे. आता ते 2 रुपये प्रॉफिट हे तुम्हाला ऑब्व्हियसली ग्रीनमध्ये दिसणार आहे. आणि जर तुम्ही तो सपोज 10 रुपयाचा पेन तुम्हाला जर त्याने 8 रुपयाला दिला तर त्याचा अर्थ त्यानं 2 रुपयाचा लॉस सहन केलेला आहे. ऑब्व्हियसली लॉस याचा अर्थ तुम्ही रेडमध्ये ती गोष्ट समजून घेऊ शकता. असंच आहे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा, काहीही वेगळं नाही आहे, सिम्पल आहे, तुम्हाला पूर्णपणे समजायला सोपं आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका. ऑर्डरचे आपण आता बघितलेलं आहे की कशाप्रकारे ऑर्डर लावायची आहे. आता आपण इक्विटीची ऑर्डर लावायची बघितलेलं आहे. आता सपोज जर ही ऑर्डर मला कॅन्सल करायची असेल किंवा मला पोझिशन ही ॲज इट इज मला बंद करायची असेल, आत्ता आहे त्या रेटला मला ऑर्डर बंद करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट एक्झिट बटनवर या क्लिक करू शकता. आता एक्झिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती पोझिशन ॲज इट इज कोणत्या मार्केट प्राईजला एक्झिट करायची आहे का मार्केटला किंवा ॲट अ पर्टिक्युलर मार्केटलाच तुम्हाला ती एक्झिट करायची आहे. जर तुम्ही लिमिटमध्ये ठेवून एखाद्या पर्टिक्युलर प्राईजला आल्यानंतर तुम्ही जर ती स्क्वेअर ऑफ करू इच्छित असाल तर तुम्हाला ती सुद्धा करायला मुभा आहे. जर मार्केटला क्लिक करून करण्यासाठी जर तुम्ही असत असाल ती सुद्धा मुभा तुम्हाला आहे. SL लावून पण तुम्हाला, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर, जसं मी 636.30ला घेतलं आहे आणि सपोज मला 736.50ला हे विकायचं आहे, तर जसं मी तुम्हाला म्हणलो 736.50 एक पर्टिक्युलर प्राईज आहे की ज्या प्राईजला तुम्ही तिथे विकणार आहात. तर मी आता काय करतोय, फक्त मार्केटला विकतोय, म्हणजे जो रेट चालू आहे तर त्या रेटलाच मला हे विकायचं आहे. आता मी काय करेल बघा, फक्त सेलला क्लिक करेल. बघा मित्रांनो, सेल झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की लॉस बुक झालेला आहे आणि इथं याने लॉस बुक करून ठेवलेला आहे आणि माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ झालेली आहे. आता इक्विटीमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तर तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट अनेक आहे की जर सपोज तुम्ही एखादा ऑर्डर बाय करत असाल तर त्याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस हे दोन्हीसुद्धा सेलमध्ये अवेलेबल असेल. म्हणजे तुम्ही सेल करणार आहात, जेव्हा तुम्ही एखादी ऑर्डर बाय केलेली असेल तर तेव्हा त्याची ऑर्डर ही सेलमध्ये असणार आहे. आणि जर सपोज तुम्ही विकला असेल तो स्टॉक, म्हणजे सेल केला असेल, तर त्याची ती ऑर्डर जी काय असणार आहे तर ती बायमध्ये असणार आहे. इतकी सिंपल प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काही गडबडून जाण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना आशा आहे की इक्विटीचं सर्व संपूर्ण तुम्हाला कळालं असेल. आता आपण बघूया की फ्युचर आणि ऑप्शन, आपल्याला सर्वांना महत्त्वाचं जास्त करून आहे तर ते ऑप्शन आहे की ज्या ऑप्शन तुम्ही ट्रेडिंग करणार आहात त्याला म्हणतात आपण इंडेक्स ऑप्शन. नावातच आहे. इंडेक्स म्हणजे काय, जो काही निर्देशांक आहे, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, हा आहे म्हणजे तो इंडेक्स आहे. आणि ऑप्शन म्हणजे त्याचा सब डिवायडेड पार्ट आहे तर तो ऑप्शनचा आहे. आता तुम्हाला समजून घ्या, मी जसं स्क्रिप्ट ॲड करायची शिकवलेली आहे तसंच तुम्हाला आता जर त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर तो ट्रेड तुम्ही कसा घेणार आहात. तुम्हाला सर्वांना मे बी हे आता कळत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून द्या की सर मला हे आता माहिती आहे, मला कसं ट्रेड घ्यायचं आहे. सिंपल आहे, जसं मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, इक्विटीला जे काम करणार आहे तसंच काम तुम्हाला इंडेक्स ऑप्शनमध्ये करायचं आहे. काहीही फरक नाही आहे, काहीही बदल नसणार आहे. ओके, आता मी समजून चला 15,000ची जी काही स्क्रिप्ट आहे तर त्याच्यामध्ये मी काम करणार आहोत, बरोबर. आता सपोज मला ही बाय करायची आहे. मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की याच्यामध्ये सेलिंग हे कधीही होऊ शकत नाही. सेलिंगला फंड खूप जास्त लागतो तर तुम्हाला सेलिंग करता येत नाही.
आता मी तुम्हाला सांगत आहे की जर सपोज हा 15,000 PE जो काय आहे तो त्याचा तर रेट चालू आहे 3.35 रुपये आणि मला हा बाय करायचा आहे मार्केटला, तर तुम्ही काय करणार बघा, सर्वांना मगासारखंच होतं, इथं MIS तर MISच करायचं आहे. NRML कधी करणार की जेव्हा तुम्हाला हा कॅरी फॉरवर्ड करायचा असेल. कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय, आता सपोज तुम्हाला सर्वांना मी सांगितलं आहे की आपलं जे काही कॉन्ट्रॅक्ट असतं तर ते 7 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट असतं, बरोबर. जेव्हा दर गुरुवारी ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होतं. याचा अर्थ काय की तुम्हाला जर तुम्ही एखादं कॉन्ट्रॅक्ट जर घेतलं तर ते तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या इथे ठेवणार असाल किंवा तुम्हाला वाटत असेल की हे कॉन्ट्रॅक्ट हे जी काही प्राईज आहे तर त्याची प्राईज ही वरती जाणार आहे, तर तुम्ही ती जी काही पोझिशन होल्डिंगमध्ये घेणार आहात तर ती होल्डिंगमध्ये घेण्याचं काम हे NRML मधून होणार आहे, बरोबर. आणि एक महत्त्वाची गोष्ट की NRML मधून तुम्ही जेव्हा घेता तर त्याला कुठल्याही प्रकारचं मार्जिन तुम्हाला मिळत नाही. तुमची जी काय प्राईज असेल तर त्या प्राईजवरच तुमचं व्हॅल्युएशन डिपेंड असेल आणि तेवढीच प्राईज तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. पण आपण आता सध्या MISचाच विचार करूया. तुम्ही पण सर्वजण MISमध्येच काम करणार आहात, तर MISचाच विचार करूया आपण सर्वांनी. आता जेव्हा आपण MISवर क्लिक करतो बघा मित्रांनो, जेव्हा आपण MISवर क्लिक करतो, जसं मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या पर्टिक्युलर प्राईजला तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही SLला क्लिक करणार. बघा प्राईज आणि ट्रिगर प्राईज सेम येते. ही सेम प्राईज तुम्हाला ठेवायची आहे. मार्केट म्हणजे तुमचं जी प्राईज आत्ता सध्या चालू आहे तर त्या प्राईजला तुम्हाला बाय होईल. आता मी तुमच्यासमोर मार्केटला बाय करून दाखवतोय. बघा बायवर क्लिक करतोय. बघा ही तुमची आता बाय झालेली आहे. आता याची प्राईज किती आहे, 3.35 इतक्या प्राईजला हा आता सध्या बाय झालेला आहे. आणि आता रेट चालू आहे 3.30, म्हणजे काय की 0.5 हा खाली डाऊन चालू आहे. याचा अर्थ तुम्हाला इथे लॉस व्हायला पाहिजे आणि तोच लॉस तुम्ही आता इथे सर्वजण बघताय. सिम्पल आहे. प्रॉफिट अँड लॉस हे तुम्हाला कॅल्क्युलेशन कळतं सर्वांना, तर तसंच आहे. ऑर्डर लावण्यामध्ये पण तुम्हाला काही कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सर्व काही प्रॉपरपणे समजून येत आहे. आता बघा तुम्ही, मी जर सपोज तुम्हाला मगाशीच म्हणलं की जर आता ह्याला स्टॉप लॉस कसा लावायचा, आता मी हा घेतला आहे 3.30ला घेतला आहे आणि मला स्टॉप लॉस याचा 1 रुपया लावायचा आहे, तर मी काय करेल बघा मित्रांनो, मी काय करणार आहे, सिम्पल काम करणार आहे. त्या स्क्रिप्टवर मी परत जाणार आहे. स्क्रिप्टवर परत झाल्यानंतर मी सेलला क्लिक करणार आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं बाय करतो याचा अर्थ तुम्हाला सेल करावं लागेल. तर तेव्हा मी सेल करतोय तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, कुणाला काही सांगू शकाल का कोण, काय करायचं आहे तुम्हाला, तर डायरेक्टली फक्त SLला चूज करायचं आहे. SL म्हणजे काय, स्टॉप लॉस. बाईंग और सेलिंग द एनी काइंड ऑफ द स्टॉक ॲट अ पर्टिक्युलर प्राईज. एखाद्या पर्टिक्युलर प्राईजला जेव्हा तुम्ही स्टॉक हा विकता किंवा काम करता तर त्याला तुम्हाला म्हणतात SL स्टॉप लॉस. जसं मी तुम्हाला म्हणलं की मला इथे स्टॉप लॉस लावायचा आहे 1 रुपयाचा, तर मी बघा 1 रुपयाचा स्टॉप लॉस इथे लावत आहे. 1 रुपये लिहिलेला आहे, ट्रिगर प्राईस पण 1 रुपये लिहिलेला आहे आणि सेल बटनवर क्लिक केलेला आहे. बघा तुम्ही इथे समजू शकता ट्रिगर पेंडिंग, ऑर्डर माझी लागलेली आहे. तुम्ही इथे पोझिशन्समध्ये असला तरी तुम्ही इथे बघू शकता की माझी ऑर्डर ही लागलेली आहे. इतकी सिंपल प्रोसेस आहे बाय करणं आणि सेल करणं. आता जेव्हा तुम्हाला या स्टॉकमधून एक्झिट करायचं असेल, आता सर्वजण म्हणतील की सर याच्यामध्ये सेलिंग होत नाही आहे, तर मी माझी ऑर्डर कशी बाहेर काढायची. मित्रांनो त्याच्यासाठी पण एक सिंपल प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस पण तुम्ही समजून घ्या. काय आहे सिंपल प्रोसेस, जेव्हा तुम्ही तुमची ऑर्डर स्टॉप लॉसची ऑर्डर लावलेली असते तर ती ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा कॅन्सल तरी करावी लागते किंवा त्या ऑर्डरला तुम्हाला एक्झिट तरी मारावं लागतं, तरच ती ऑर्डर तुमची मार्केट प्राईजला स्क्वेअर ऑफ होणार आहे. काही लोक आता काय करतील की काही लोक नवीन ऑर्डर प्लेस करण्याचा प्रयत्न करतील, जसा मी परत करतोय. बघा तुमच्यासमोर मी पण एक नवखा व्यक्ती आहे समजून, मी पण आता बघा मार्केटला बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण ती ऑर्डर तुमची कंप्लीट होणार नाही, ऑर्डर रिजेक्टेड पडणार. बघा तुम्ही इथे मित्रांनो बघू शकता रिजेक्टेड ऑर्डर. का रिजेक्टेड आहे की रिक्वायर्ड मार्जिन आहे त्याला साधारणतः 80,000 रुपये मार्जिन आहे, त्यामुळे ती ऑर्डर रिजेक्टच होणार आहे तुमची. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की पहिल्यांदा काय करायचं आहे. आता ह्या कंडिशनमध्ये काय करायचं, सिंपल आहे. तुम्ही जी ऑर्डर लावलेली होती याच्या अगोदर स्टॉप लॉसची, तर ती ऑर्डर मॉडिफाय करायची. बघा मी मॉडिफायला जेव्हा क्लिक करतो, आता तुम्हाला ती काय करायची आहे, मार्केटलाच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तर मार्केटलाच बाहेर पडायचं असेल तर सिंपल करणार, परत मार्केटला क्लिक करणार आणि जस्ट मॉडिफायला क्लिक केले की बघा तुमची ऑर्डर स्क्वेअर ऑफ होईल. बघा तुम्ही इथे मित्रांनो बघू शकता ऑर्डर माझी स्क्वेअर ऑफ झालेली आहे 0.10, म्हणजे मायनस लॉस त्याने बुक करून माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ झालेली आहे. असंच आहे इंडेक्स ऑप्शनमध्ये, तुम्हाला बाय करायचं आहे, तुम्हाला सेल करायचं आहे. ओके.
आता ह्याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट एक सर्वांना सांगू इच्छितो की काही लोक काय करतात की छोटा छोटा प्रॉफिट घेऊन बाहेर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कसा की 100 रुपये प्रॉफिट घेऊन 200 रुपये प्रॉफिट घेऊन हे बाहेर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना नंतर एखाद्या नवीन प्रॉब्लेमला त्यांना जावं लागतं. तर तो प्रॉब्लेम काय आहे मी सांगू इच्छितो तुम्हाला आत्ता की तुम्ही नंतर जेव्हा एखाद्या छोट्याशा अमाऊंटला बाहेर पडण्याचा प्रयत्न करता तर तेव्हा तुमचं ब्रोकरेज आणि गव्हर्नमेंट टॅक्सेस हे कॅल्क्युलेट होणं फार महत्त्वाचं आहे. आता शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तर तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला टॅक्स पे करावा लागणार आहे. सगळ्या गोष्टींच्यावर तुमचे जे काही गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत तर ते पे करावं लागणार आहेत, ब्रोकरेज पे करावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा ट्रेडिंग करता तर तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की मिनिमम प्राईजला बाहेर पडू नका. मॅक्सिमम टार्गेट किंवा मॅक्सिमम गोष्ट घेण्याचा प्रयत्न करा. किंवा सर्वात अधिक महत्त्वाचं की जर तुम्ही त्याचा ब्रेक इवन पॉईंट कॅल्क्युलेट करा की किती पॉईंट आहेत की ज्या पॉईंट्स नंतर तुम्हाला ते ऑर्डर किंवा काय पोझिशन आहे तर ती घ्यायला मिळणार आहे. तर ब्रेक इवन पॉईंट वगैरे आहे तर ते आपण कधीतरी नेक्स्ट लेक्चरला बोलूया त्या गोष्टींवर. आता आपण समजून घेतलेलं आहे की इक्विटी मार्केट आणि फ्युचर आणि ऑप्शन मार्केट कसं आपण काम करणार आहोत. ओके, आता आपण बघूया की कमोडिटी. सर्वजण सिल्वर मायक्रामध्ये काम करतात, बरेच जण सिल्वर मायक्रामध्ये काम करतात, पण त्यांना ती ऑर्डर कशी लावायची हे सुद्धा जर कळत नसेल तर आपण आत्तासुद्धा ती व्हिडिओ परत बघणार आहोत आणि आपण आता तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग डेमो करून दाखवणार आहोत. सिम्पल आहे, स्क्रिप्ट ॲड करणे पहिल्यांदा आणि जस्ट सिल्वर मायक्राची असेल तर सिल्वर मायक्राचीच तुम्हाला इथे घ्यायची आहे. आणि एक अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट की मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट कायम स्वरूपी लेटेस्टच घ्या. आता तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्ट बघत असाल की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट 4 अवेलेबल आहेत. पहिलं कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे 21 जूनचं, दुसरं कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे 21 ऑगस्टचं, तिसरं कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे 21 नोव्हेंबरचं आणि चौथं कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे 22 फेब्रुवारीचं. म्हणजे हे असे 4 कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल आहेत की जे अवेलेबल कॉन्ट्रॅक्टमधून तुम्हाला बेस्ट म्हणजे जे पहिलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते तुम्हाला चूज करायचं आहे. म्हणून कधीही कन्फ्युजन करून घेऊ नका आणि पहिल्यांदा डायरेक्ट पहिलं जे कॉन्ट्रॅक्ट येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. बघा मित्रांनो मी आता इथे क्लिक केलेलं आहे आणि माझी स्क्रिप्ट आहे तर ती ॲड झालेली आहे. आता पहिली गोष्ट मी केलेली आहे स्क्रिप्ट ॲड करण्याचं काम केलेलं आहे. आता पुढच्या काय माहिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण 2 डेमोज बघितलेले आहेत, इक्विटीचं आणि इंडेक्स ऑप्शनचं कसं काम करायचं आहे बघितलेलं आहे. सिल्वर मायक्राचं पण तसंच आहे, त्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाही आहे. एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही ट्रेडिंग करायला प्रॉपरपणे सुरुवात करू शकता. आता आपण बघूया सिल्वर मायक्रामध्ये ट्रेड कसा करायचा. आपण आता मगाशी बघितलं की सेल्स बायच्या ऑर्डर्स 2 बघितल्या. आता आपण बघून घेऊया की जर सपोज मला सेल करायचं असेल, मला पहिल्यांदा स्टॉक विकायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं. सेम पद्धत आहे मित्रांनो. स्क्रिप्टवर जायचं, डायरेक्टली सेल बटनवर क्लिक करा. मला एखाद्या पर्टिक्युलर प्राईजला ते विकायचं आहे तर मी ती प्राईज घेणार. आता 71,668 चालू आहे पण मला 71,600ला ती विकायचं आहे स्टॉक, तर मी परत इथे येणार आणि लिहिणार. बघा तुम्ही 71,600 मी लिहिलेलं आहे. दुसऱ्या गोष्टीमध्ये काहीही चेंजेस करायचं नाही आहे. कायमस्वरूपी MISमध्ये राहील, SL ऑर्डरमध्ये राहील. प्राईज तुम्हाला जी प्राईज पाहिजे आहे ती प्राईज राहील आणि जस्ट सेल बटनवर क्लिक करा. बघा मित्रांनो ट्रिगर पेंडिंग आहे, व्हॅलिडेशन पेंडिंग होऊन ऑर्डर तुमची बसलेली आहे आणि तुम्हाला ही ऑर्डर इथे दिसत आहे. इतकी सिंपल प्रोसेस आहे. जी प्रोसेस आपण इक्विटीला वापरणार आहोत, जी प्रोसेस आपण इंडेक्स ऑप्शनला वापरणार आहोत, तीच प्रोसेस सिंपल प्रोसेस आपण ह्याच्यामध्ये सुद्धा वापरणार आहोत. आता काय मित्रांनो सांगा, मला जर ऑर्डर कॅन्सल करायची असेल तर काय करणार. मी डायरेक्टली कॅन्सल बटनवर क्लिक करणार, जसं आपण इक्विटीमध्ये केलं कॅन्सल. बघा ऑर्डर कॅन्सल झाली तुमची. इथं ऑर्डर लावायची असेल, सपोज सेलची परत ऑर्डर मला लावायची असेल तर मी काय करेल, SLमध्ये येईल, 71,600 ऑर्डरला क्लिक करेल. बघा मी करत आहे परत. सेल बटनवर जेव्हा मी क्लिक केलं तर बघा इथे माझी ऑर्डर नवीन लागलेली आहे. अशी सिंपल प्रोसेस आहे, तुम्हाला ही करायची आहे. आता जर सपोज ही ऑर्डर मला कॅन्सल करायची असेल तर मी काय करेल, कॅन्सल बटनवर क्लिक करेल. किंवा जर मला मॉडिफाय करायची असेल, आता बरेच जण म्हणतात की सर मी एखादी ऑर्डर लावली आणि ती जर मी मॉडिफाय केली तर त्याला कुठले चार्जेस बसतात का. मित्रांनो कुठलेही चार्जेस बसत नाहीत. तुम्ही जेव्हा मॉडिफाय, तुम्हाला जे काय ब्रोकरेज किंवा टॅक्सेस जे बसतं ते फक्त आणि फक्त तुमच्या एक्झिक्युटेड ऑर्डरवर बसतं. तुम्ही कुठलीही ऑर्डर पेंडिंग लावून ठेवला तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला चार्जेस ह्याच्यामध्ये बसत नाहीत. त्याच्यामुळे ही डोक्यातून एक कन्सेप्ट काढून टाका की सर मला ऑर्डर लावल्यानंतर त्याचे चार्जेस वगैरे काही बसतात का.
जी ऑर्डर एक्झिक्युटेड होते, जी ऑर्डर मार्केटमध्ये लाईव्ह असते, तर त्याच्यासाठीच तुम्हाला ब्रोकरेज किंवा त्याचं जे काय टॅक्सेस आहेत ते तुम्हाला बसणार आहेत. आता मी मॉडिफाय करून पण तुम्हाला एक डेमो दाखवतो की मॉडिफाय कसं करायचं. सिंपल आहे. ऑर्डर्समध्ये येऊन आता हे तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पण असंच दिसणार आहे, पण छोटंसं दिसेल. हे वरचे टॅब जे असतील, आता ऑर्डर्समध्ये बघा, मी ते ऑर्डर्स क्लिक करतो तर इथे सपोज मी ऑर्डर्समलाच क्लिक करतो आहे. बघा, ऑर्डर्सला क्लिक केल्यानंतर पेंडिंग ऑर्डरमध्ये माझी ही ऑर्डर दाखवत आहे. अशीच ऑर्डर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पण दाखवेल. ओके. आता ऑर्डर तुम्हाला ती दाखवल्यानंतर काय करायचं आहे बघा, मी मॉडिफाय करतो आहे. सॉरी, कॅन्सल बटनवर क्लिक झालेलं आहे. मॉडिफाय बटनवर मी क्लिक करतो आहे आणि मला ती ऑर्डर लावायची आहे 71,650ला. मी परत येणार इथे SLमध्ये येणार, 71,650 लिहिणार. 71,650 लिहिल्यानंतर मी डायरेक्ट मॉडिफाय बटनवर क्लिक करणार आणि बघा तुम्ही मित्रांनो, माझी ऑर्डर मॉडिफाय झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. बघा इथे तुम्ही बघू शकता 71,650 तुम्हाला प्राईस दिसत आहे इथे. सिंपल प्रोसेस आहे, सिंपल गोष्टी आहेत. तुम्हाला या गोष्टी इथून करायच्या आहेत. इतकीच गोष्ट आहे. आता सपोज जर मला कॅन्सल करायची असेल तर मी सरळ परत कॅन्सल बटनवर क्लिक करणार आणि कॅन्सल करणार. इतकी सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो. आपल्याला इतक्याच गोष्टी फॉलो करायच्या आहेत की ऑर्डर कशी लावणे, एक्झिट कशी करणे, मॉडिफाय कसं करणे. आता तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या स्क्रिप्ट ॲड करायच्या असतील तर तुम्ही सर्वांनी एकदा याचे डेमोज करा, एकदा समजून घ्या. खात्यामध्ये फंड असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही ऑर्डर लावण्याचा प्रयत्न करा. काही जर अडचण आली तर तुम्ही आमच्या ऑफिसशी संपर्क साधा. मोबाईल क्रमांक तुमच्या सर्वांकडे अवेलेबल आहेत. हाच आपला गोष्ट आहे. आज ट्युटोरियल होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह ऑर्डर्स कशा प्लेस करायच्या, काय करायचं हे तुम्हाला ह्याच्यामध्ये आम्हाला सांगायचं होतं. अद्यापही जर कुणाचे अकाउंट्स अजून ओपन झालेले नसतील तर त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधा आणि त्यांचे अकाउंट ओपन करून घ्या, जेणेकरून तुम्ही ट्रेडिंग करायला प्रॉपरपणे सुरुवात कराल. सर्वांना बॅचमध्ये पण जर काही कळत नसेल तर तुम्ही सरांना विचारू शकता. प्रत्येक प्रश्नांचं निरसन हे तुम्हाला सरांमार्फत मिळणार आहे. किंवा जर काही अजून असेल की तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट करून तुमचं काम करू शकता. आशा आहे मित्रांनो सर्वांना ही गोष्ट कळालेली आहे. कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर डेफिनेटली आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून निरसन करून घ्या. आपण सर्वांनी हा सेशन जॉईन केल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि प्रत्येकाला मी ऑल द बेस्ट म्हणतो. धन्यवाद.